उजनी धरणामध्ये सध्या 122 टीएमसी पाणीसाठा असून या पाणीसाठ्याच्या माध्यमातून 2,30,00,000ची वीज निर्मिती सध्या तरी केली जाते। मे अखेर उणे पातळीत असलेले उजनी धरण सध्या 105.59% भरले आहे। जूनमधील पावसाने उजनीतील पाण्याची आवक वाढली आणि 20 जूनपासून धरणातून भीमा नदी कालव्यातून पाणी सोडणे सुरू झाले। तेव्हापासून 2 सप्टेंबरपर्यंत उजनीतून तब्बल 117 टीएमसी म्हणजेच आणखी एक उजनी पूर्ण क्षमतेने भरले असते इतके पाणी सोडण्यात आले आहे। सध्या उजनी धरणाचे 6 दरवाजे 2 फुटाने उघडले असून धरणातून 10,000 क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला आहे। दौंडवरून 8,000 तर स्थानिक परिसरातून 4,500-5,000 क्युसेकचा विसर्ग उजनीत जमा होत आहे। उजनी पूर्ण क्षमतेने भरल्याने पूर नियंत्रणासाठी वेळोवेळी नदीतून कालव्यातून सीना माढा दहिगाव उपसा सिंचन योजनातून पाणी सोडले जात आहे। उजनीत 110% म्हणजेच 122 टीएमसी पाणी मावते। सध्या धरणात 120 टीएमसी पाणीसाठा आहे। आता पावसाळा आणखी महिनाभर असल्याने धरणात येणारा विसर्ग आहे तसा खाली सोडून दिला जात आहे। यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने पुढील पावसाळ्यापर्यंत शेतीसह पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे। उन्हाळ्यात उजनीतून शेतकऱ्यांसाठी 3 आवर्तने मिळतील। उजनीतून 20 जूनपासून धरणाजवळील विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी 1600 क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात झाली। तिथे प्रति तास 12,000 युनिट वीज तयार होते। दररोज त्या ठिकाणी 2,88,000 युनिट वीज तयार होत असून आतापर्यंत उजनीच्या पाण्यावर येथील वीज निर्मिती प्रकल्पाने तब्बल 2,30,00,000 युनिट वीज तयार केली आहे। ती वीज चालू दराप्रमाणे महावितरणला विकली असून त्यातून अंदाजे 5 कोटींहून अधिक रक्कम मिळणार आहे।